साधना आईवडिलांची एकुलती एक लेक असते. आईवडील साधनाचे लग्न एका चांगल्या घरातील सूरज सोबत करून देतात. लग्नानंतर एके दिवशी साधनाच्या वडिलांची तब्येत बिघडते. तेव्हा साधना त्यांना पाहण्यासाठी घरी पोहोचते. त्यांना दवाखान्यात दाखल करतात. नंतर साधना वडिलांच्या उपचारासाठी काही पैसे देते. पण हे जेव्हा सूरजला कळतं तेव्हा तो साधना नुकतीच तयार होऊन घराबाहेर पडली होती. तेव्हा तिच्या सासू विचारले की कुठे चालली आहेस? तेव्हा साधनाने अतिशय नम्रपणे उत्तर दिले आहे की आई, पप्पा खूप अस्वस्थ आहेत. त्यांची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे आई पण खूप घाबरलेली आहे. मला त्यामुळे तेथे जावे लागेल. एवढंच बोलून साधना सासूच्या उत्तराची वाट न पाहताच घराबाहेर पडली. कारण तिला तिच्या पप्पांच्या तब्येतीची काळजी वाटत असते. पण साधनाचे हे वागणे सासूबाईंना अजिबातच आवडले नाही. पण वडिलांच्या आजारपणाची बातमी ऐकून त्या गप्पच राहिल्या. आता साधना धावत धावत घाई गडबडीत पटकन घरी पोहोचली. तेव्हा तिनं पाहिलं की पप्पा बेडवर झोपून आहेत. त्यांची प्रकृती बिघडलेली होती. साधना आईजवळ जाते व तिला धीर देते व क्षणाचाही वेळ न घालवता ऑटो घेऊन येते आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जाते. साधना वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तेथे डॉक्टरांनी वडिलांना एक इंजेक्शन दिले, ज्यामुळे त्यांना आता तात्पुरता आराम मिळालेला होता. डॉक्टर साधनाला म्हणाले की हे बघ, आता आम्ही त्यांना ॲडमिट करतोय व आम्ही उद्या त्यांच्या सर्व चाचण्या करू आणि त्यानंतरच योग्य ते उपचार सुरू होतील. त्यावर साधना बोलते, ठीक आहे. आईला सांगते, काळजी करू नकोस. पप्पांच्यावर योग्य उपचार होतील. काही वेळाने साधना आईला सांगून घरी पोचते. तेव्हा तिचा नवरा सूरज तिची वाट पाहतच असतो. साधनाला पाहून सूरज विचारतो की कशी तब्येत आहे आता पप्पांची? आणि तुला यायला इतका वेळ कसा काय लागला? तुला माहिती आहे ना, आईला उभे राहून स्वयंपाक बनवता येत नाही. तिला जमत नाही. आज सगळे उपाशी बसले आहेत. सूरजचे हे बोलणे ऐकून साधनाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि तिने कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि म्हणाली, पप्पांची तब्येत खूप खराब होती. मी त्यांना दवाखान्यात देखील दाखल केलं आहे. तुम्ही सगळे बसा, मी काहीच मिनिटात तुमच्यासाठी जेवण बनवते. हे ऐकून सूरजचा राग थोडा शांत झाला आणि तो म्हणाला की नाही, जेवण करू नको. मी बाहेरून जेवण मागवलेलं आहे. तू फक्त आईसाठी काहीतरी बनव, कारण ती बाहेरचं काही खात नाही. तू जाऊन फ्रेश हो. हॉस्पिटलमधून आली आहेस ना? आता साधना पटकन फ्रेश होण्यासाठी गेली. नंतर तिने आईसाठी अन्न तयार करू लागली. ती पटकन स्वयंपाक करत होती, पण तिचे मन मात्र वडिलांकडे होते. तिचे सर्व लक्ष वडिलांच्या तब्येतीकडे होते. आता तब्येत कशी असेल, मम्मी व पप्पा काय करत असतील याचा विचार ती करू लागली. आता तिला फोन करायचा होता, पण सर्वांना जेवण द्यायचे होते. म्हणून ती गप्प बसली आणि पटकन सर्व कामे करून ती गच्चीवर गेली आणि आईला फोन केला. मम्मी, पप्पा कसे आहेत? मम्मी म्हणाली, बाळा, तू गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. म्हणूनच डॉक्टरांनी लगेच सर्व तपासण्या, चाचण्या केल्या आहेत. सकाळपर्यंत रिपोर्ट येईल. हे ऐकून साधना खूप घाबरते आणि विचारते की मी आत्ता येऊ का? ठीक आहे मम्मी, मी आत्ता येते. तेव्हा आई म्हणाली की अगं नको, एवढ्या रात्री तू कशी येशील? सकाळी ये आणि एक काम कर, माझ्याकडे चेकबुक आहे. सकाळी 20,000 जमा करायचे आहेत, तरच उपचार सुरू होतील. तू सकाळी लवकर ये आणि आल्यानंतर माझ्याकडून चेक घे आणि बँकेतून पैसे काढ व तेथे जमा कर. थोडा वेळ बोलून साधना आता खाली आली होती. तेव्हा सर्वजण झोपी गेल्याचे तिने पाहिले आणि ती किचनमध्ये गेली आणि राहिलेली कामे संपवू लागली. आज तिला तिचे बालपण आठवत होते. तिचे वडील नेहमी म्हणायचे, मला मुलगा नाही झाला तर काय झालं, मुलगी झाली आहे ना, तर मी तिला माझा मुलगा होण्याइतके सक्षम बनवीन.
हे आठवून साधनाला रडू येत होतं. साधनाला आज खूप असह्य देखील वाटत होतं. ती विचार करत होती की जर ती एक मुलगा असती तर निदान यावेळी तिच्या वडिलांची काळजी तरी घेऊ शकली असती, त्यांच्यासोबत राहू शकली असती. कसंबसं काम उरकून ती झोपी गेली, पण तिच्या डोळ्यात झोपच नव्हती. सूरज मात्र गाढ झोपलेला होता. सकाळी ती लवकर उठली, सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला. जेवण पण आज तिने लवकरच बनवलेले होते. सूरजचे जेवण पॅक केले आणि निघण्याच्या तयारीत ती होती. तेव्हा त्यांच्या कपाटात काही पैसे तिने ठेवले असल्याचे तिच्या लक्षात येते, जे सूरजनेच 2 दिवसापूर्वी घर खर्चासाठी दिलेले होते. आता त्या पैशांकडे बघत साधनाने काहीतरी विचार करून ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि मग हॉस्पिटलमध्ये जाऊन पैसे जमा केले. काही वेळानंतर जेव्हा ती पप्पांच्या जवळ पोहोचली तेव्हा साधनाला पाहून ते हसले. त्याच क्षणी मम्मी म्हणाली की साधना, हा चेक घे, बँकेतून पैसे काढून घे आणि जमा कर, तरच तुला रिपोर्ट मिळतील. तेव्हा साधना म्हणाली, मम्मी मी पैसे जमा केले आहेत. आता मी घरी जाताना बँकेतून पैसे काढून घेईन. आता पप्पांचे उपचार सुरू होतील. हे ऐकून आई म्हणाली की अगं तू हे काय केलं आहेस? तुझ्या सासरच्यांना हे कळालं तर ते तुला खूप काही बोलतील. त्यावर साधना म्हणाली की मम्मी तू काळजी करू नकोस. मी आजच जाताना पैसे घेऊन जाईन व घरी ते ठेवेन. त्यानंतर काही वेळाने साधना चेक घेऊन बँकेत पोचली. तिने बाहेरच्या गार्डला विचारलं की दादा, आज बँक बंद आहे का? तर दादा ते म्हणाले की हो ताई, आज 4था शनिवार आहे, उद्या रविवार आहे. आता बँक फक्त सोमवारीच उघडेल. हे ऐकून मात्र साधनाला धक्काच बसला की जर घरी सासूला आणि सूरजला पैशांचे काही कळाले तर तिचे जगणे कठीण होईल असे ती विचार करू लागली. ती आता घाबरत घाबरत घरी पोहोचते. तिची सासू रागावूनच बसलेली असते. साधनाला पाहून त्या म्हणतात की काय सूनबाई, हे सर्व काय आहे? काल सर्वांनी बाहेरचे अन्न खाल्ले आणि तू पुन्हा आज सकाळपासूनच गायब आहेस. आता तर सर्वजण प्रत्येक वेळेस बाहेरचे अन्न खात राहिले तर आम्ही सर्व आजारी पडू. आणि तुला हेच हवं आहे का? सासू सासऱ्यांना त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन चल ज्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना दाखल केले आहे. हे ऐकून साधना रडायला लागली. नाही आई, असं काहीही बोलू नका. मी आत्ता पटकन जेवण बनवते. असं बोलून साधना पटकन कामात व्यस्त झाली. आंघोळ करून तिने पटकन स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. तिने जेवण बनवलं आणि सासू सासऱ्यांना दिले. एकीकडे तिला तिच्या वडिलांची काळजी तर वाटत होती आणि दुसरीकडे सूरजच्या रागाची भीती देखील वाटत होती की मी घर खर्चासाठी दिलेले पैसे दुसऱ्या ठिकाणी खर्च केल्याचे त्याला कळाले तर काय होईल. संध्याकाळी सूरज आला आणि घरातील सामान आणायला जाऊ असे सांगू लागला. असे सांगताच साधना त्याला रूममध्ये घेऊन गेली आणि सर्व काही घडलेली हकीकत सांगितली. हे ऐकून मात्र सूरजला मात्र खूप राग आला. तो म्हणाला की चांगलं आहे, तुझे छान चालू आहे. घर खर्चाचे पैसे माहेरी तू देत आहेस. तुला भाऊ नाही म्हणूनच तू आता सर्व खर्च करणार आहेस का? म्हणूनच मला भाऊ नसणाऱ्या मुलीसोबत लग्न करायचे नव्हते. आज ज्याची भीती होती तेच झालं. माझी कमाई तुझ्या आईवडिलांवर खर्च करत आहेस. हे ऐकून मात्र साधनाचा धीर सुटला आणि ती म्हणाली की मी फक्त एका दिवसासाठी पैसे घेतले आहेत, ते मी सोमवारी परत करेन. आणि भाऊ नसणाऱ्या मुलीसोबत लग्न तू ते केलेस कारण एकुलत्या एका मुलीकडे सर्व पैसे येतील आणि तुम्हाला मालमत्ता मिळेल हे तुम्हाला देखील माहीत होतं. आज माझे वडील दवाखान्यात आहेत
आणि मला त्यांना भेटायला जायला देखील परवानगी घ्यावी लागते. घरी येताच सगळे मला चुकीच्या गोष्टी ऐकवतात, चुकीच्या नजरेने पाहतात. जणू मी माझ्या वडिलांकडे जाऊन खूप मोठा काही गुन्हाच केला आहे. मी आता माझ्या आईकडे जात आहे. मी माझ्या आईवडिलांना एकटे सोडू शकत नाही. तुम्हाला तुमचे पैसे सोमवारी मिळतील. तेव्हा सूरज म्हणाला, मी पण बघतोच किती दिवस तुला ते ठेवून घेतात. तू स्वतःच रडत रडत परत येशील. त्यावर साधनाने उत्तर दिले, असे काहीही होणार नाही. माझ्या वडिलांनी मला स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेण्याइतपत सक्षम बनवलेलं आहे. असे बोलत साधनाने एका बॅगेत कपडे घेतले आणि दरवाजाच्या दिशेने निघाली. आज ती सून होण्याच्या तुरुंगातून मुक्त होऊन एका बापाचा मुलगा झाल्यासारखं तिला वाटत होतं. आता तीच तिच्या आईवडिलांचा एकमेव आधार असेल. घरी पोहोचल्यावर ती तिची बॅग ठेवून थेट हॉस्पिटलमध्ये गेली. तेव्हा आईनं विचारलं तर तिने खरं काहीच सांगितलं नाही. तर ती म्हणाली की, आई, तू काळजी करू नकोस. सूरजनेच मला इथेच राहायला सांगितलं आहे आणि बाबांची काळजी घेण्यास देखील बोललेले आहेत. हे ऐकून आईला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी पप्पांचा रिपोर्ट आला आणि त्यानुसारच सगळे त्याचवेळी पुढचे उपचार सुरू झाले. सोमवारी साधनाने 20,000 रुपये सासरच्या घरी पाठवले. काही दिवसातच तिचे पप्पा देखील बरे झाले. त्यांची तब्येत सुधारली होती. दरम्यान साधनाला देखील नोकरी मिळाली होती. तेव्हा वडील घरी आल्यानंतर त्यांना सर्व प्रकार साधनाने सांगितला. तेव्हा पप्पा म्हणाले, बेटा, आम्ही आमची काळजी घेऊ. तू सूरजशी बोल आणि परत जा. पण साधना म्हणाली, पप्पा, मी तुमच्यामुळे नाही तर माझ्या स्वाभिमानामुळे घर सोडलं आहे. आता मी मुलगा बनून तुमची सेवा करीन. माझी काळजी करू नका. तुम्हाला काय वाटतं, साधनाचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? कमेंट करून नक्की सांगा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.